बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात 31 वर्षीय महिला थोडक्यात बचावली असून महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना पैठण तालुक्यातील वडजी शिवारात दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। ही घटना घडताच वडजी कोळीबोडखा मुरमा शिवारातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 15 दिवसांपासून पैठण तालुक्यातील वडजी कोळी बोडखा आणि मुरमा शिवारात बिबट्याने दहशत माजविली आहे। या दहशतीमध्ये या परिसरातील शेतकरी शेतमजूर आपले शेतीतले काम जीव मुठीत ठेवून करत आहे। गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील वडजी शिवारात असलेल्या विठ्ठल वीर यांची शेती आहे। ते आपल्या परिवारातील सदस्यांसह कपाशीची वेचणी करत असताना रेणुका विठ्ठल वीर यांच्यावर अचानक बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत। रेणुका वीर यांनी बिबट्याचा हल्ला होताच मोठ्याने टोहा फोडल्याने परिवारातील कापूस वेचत असलेली त्यांची मुलगी ही जोरजोराने ओरडू लागल्याने आजूबाजूचे सर्व शेतकरी नागरिक रेणुका वीर यांच्याकडे धाव घेतली। बिबट्याने तिथून पळ काढल्याने या गंभीर प्राणघातक हल्ल्यातून रेणुका वीर या बालबाल बचावल्यात। त्यांच्या हातापायावर बिबट्याच्या पंजाने हल्ला चढवल्याने जखमा झाल्या। तात्काळ परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थांनी रेणुका वीर यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब घुगे यांनी प्राथमिक उपचार केलेत। मात्र या प्राणघातक हल्ल्यात रेणुका वीर या मोठ्या प्रमाणात घाबरले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्या कारणाने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 वाघारू 1 हरिणचा बळी गेलेला आहे। मात्र वन विभागाकडून उंटावरून शेळ्या राखत असल्यागत घटनेचा पंचनामा करून या परिसरातील शेतकरी ग्रामस्थांच्या तोंडाला पाण पुसून जात असल्याची गंभीर प्रकार वन विभागाकडून खेळला जात असल्याचं ग्रामस्थांकडून बोलल्या जाते। शेतकऱ्यांना बिबट्या दिसतोय, मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा बिबट्या का दिसत नसावा, त्याचा मुगावा का काढत नसावा, असे अनेक प्रश्न आता शेतकरी वर्गात उपस्थित होत आहेत। एखादा बळी गेल्यानंतरच वन विभागाला खरबडून जाग येईल का, असाही थेट सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। या कुंभकर्णी निद्रेत वन विभागाला अखेर कधी जाग येईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड। कापूसाचं गेलो होतो, मग खाली आम्ही पाणी आणायला गेलो होतो। मग पाणी शेंगीला मग तिकडून नाही का हौदापाशी आलो, मग बिबट्या आला, मग मी लगेच केलं। बोला। रेणुका विठ्ठल वीर, राहणार वडजी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, वडजी येथील रहिवासी असून आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान ह्या बाईवर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केलेला आहे। तरी आतापर्यंत वडजीतील अशा बऱ्याच घटना झाल्या। पाठीमागं 2 जनावरांचा बी त्यांना फडशा पाडलेला आहे, त्याचं बी वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान झालं। त्याच्यानंतर जसं हरणाला शासन म्हणतं हरणाची शिकार केली नाही पाहिजे, त्या हरणाला सुद्धा त्यानं हे केलं। तेव्हा बी वेळोवेळी गावातल्या लोकांना प्रशासनाला माहिती दिली, आणि एवढी माहिती देऊनही शासन जर त्याच्यावर काही तरतूद करीत नसेल तर नाविलाजानं शेतकऱ्याला व गावातल्या ग्रामस्थांना कुठलाही काहीतरी ठोस पर्याय याच्यावर काढावं लागेल। तरी शासनाला मी विनंती करतो, शासनाचे अधिकारी म्हणतात का कोण्यातरी व्यक्तीवर माणसावर प्राणघातक हल्ला केल्याशिवाय आम्ही त्याचे ठोस निर्णय घेणार नाही। मग मी त्या अधिकाऱ्याला सांगू इच्छितो का तुमच्या घरातल्या कोण्याही व्यक्तीला जर अशी इजा झाली तर तुम्ही वाट पाहता का ह्या गोष्टीची। त्याच्यामुळं मी साऱ्या जे प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असेल, वनीकरण खाता असेल, सर्व CM सहित साऱ्या शासनाला मी विनंती करतो का ह्या बिबट्याचा तात्काळ याला धरण्यात यावं अशी विनंती करतो। आणि जर याच्यावर जर कुठलाही उपाय नाही केला तर नाविलाजानं गाव ग्रामस्थ 2-4 खेड्यातील लोक हे धरणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मग रस्ता रोका असेल किंवा कोणा शासनाच्या खुर्चीला तहसीलदार असेल यांच्यावर आम्ही याच्यावर मोर्चे काढू, याच्यावर कुठलाही ठोस निर्णय ताबडतोब घेण्यात यावा अशी मी विनंती करतो।